चंद्रपुर में पिछले 15 दिनों से CSTPS का रिजेक्ट कोल गेट बंद होने के कारण किसानों और ग्रामीणों को भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इस मार्ग से प्रतिदिन ट्रैक्टर और अन्य वाहन गुजरते थे, लेकिन गेट बंद होने से गांवों तक पहुंचना मुश्किल हो गया है। जर्जर सड़क, गड्ढे और कीचड़ ने स्थिति और बिगाड़ दी है। किसानों का कहना है कि फसल और उपज बाजार तक पहुंचाने में उन्हें भारी दिक्कतें झेलनी पड़ रही हैं। कई बार प्रशासन से शिकायत की गई, लेकिन अब तक कोई कार्रवाई नहीं हुई। बारिश के मौसम में पानी भर जाने से रास्ता लगभग बंद ही हो गया है। शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे ने चेतावनी दी है कि अगर प्रशासन ने जल्द ही सड़क की मरम्मत नहीं की तो CSTPS का वाहन प्रवेश रोक दिया जाएगा। उन्होंने कहा कि किसानों को न्याय दिलाने के लिए शिवसेना हर स्तर पर संघर्ष करेगी और आंदोलन का रास्ता अपनाने से भी पीछे नहीं हटेगी। काल CTPS वाल्यांनी श्री गेडाम साहेब यांनी एक लोखंडी पाईप रस्त्याच्या मधोमध आणून टाकला। ज्या ठिकाणून पाण्याचा प्रवाह नदीकडे जातो त्या ठिकाणी एक लोखंडी पाईप 1 फुटाचा पाईप टाकला। त्याच्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढून गेला। खूप मोठा प्रवाह आहे त्या ठिकाणी पाण्याचा। आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय केली, पाईप बुजवण्यासाठी बोल्डर गिट्टीचा वापर न करता त्या ठिकाणी माती आणून भरली त्या पाईपावर। आणि त्या ठिकाणी माती टाकल्यामुळे गाड्या फसणं चालू झाल्या। 2 व्हीलर तर निघतच नाही, पैदल चालणंही कठीण झालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्या रस्त्याला आणून सोडून दिलं। त्याच्यानंतर आज सकाळी मी शेतामध्ये गेलो तर मला तो रस्ता पार करता नाही आला, पैदल नाही पार करता आला। म्हणजे एवढा मोठा तिथं चिखल होऊन होता आणि पाणी खूप जमा होता तिथं। तर तिथं 4 व्हीलर तर निघतच नाही, एवढी अवस्था खराब करून ठेवली आहे त्यांनी। त्यामुळं मी गेडाम साहेबांना फोन केला। गेडाम साहेबांनी म्हणलं का म्हणे काल पाणी आल्यामुळं असं दुर्घटना झाली म्हणे। अरे पण पाणी आल्यानं दुर्घटना झाली, पण तुम्ही तिथे माती भरली कशाला, पाईप टाकलं कशाला? अरे पाईप त्या जागी तुम्ही रपटा बनवा ना त्या ठिकाणी। तुम्ही इंजिनियर आहे का हजाम आहे मला समजलं नाही अजूनपर्यंत। इंजिनियर माणूस नुसतं पाईप टाकून माती टाकतो का हो त्याच्यात? त्याच्यामध्ये तुम्ही बोल्डर गिट्टी टाका, हार्ड स्टार्टर टाका त्याच्यामध्ये, त्याच्याशिवाय त्याच्यावरून वाहतूक कशी होणार? त्या ठिकाणी खूप मोठी माती पडल्यामुळं खूप घाण झालेली आहे, तिथून पैदल चालणं कठीण झालेलं आहे। आता आमची मागणी आहे 15 दिवसात त्या रस्त्याची डागडुगीची करून द्यावी त्यांनी आणि त्या ठिकाणी रपटा बनवून द्यावा। रपटा नसेल चालेल, पण कमीत कमी पाईप टाकून तरी आम्हाला शेतकऱ्याला 52 शेतकरी आहे त्या ठिकाणी, त्यांना जाण्यासाठी रस्ता निर्माण करून द्यावा। आणि जर त्यांनी असं नाही केलं तर 15 दिवसाच्या आत, 15 दिवस झाले का मी त्या ठिकाणी CTPSची एकही गाडी जाऊ देणार नाही। मुख्य अभियंता येऊ का आम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही तयार आहोत त्याच्यासाठी। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? और सिटी आहे तर शक्य